तुम्ही रंग बघू शकता, जास्त मी इथे ओव्हरकुक पण केलं नाही आहे. जर तुम्ही जास्त आपल्याला हे मिक्सरमध्ये करून घ्यायचं छान असं. तुम्ही इकडे बघू शकता, मी इकडे मिक्सरला पूर्णपणे लोणी काढून घेतलेली आहे. तर मंडळी, खव्यांच्या दुनियेत तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे घरच्या घरी साजूक तूप. साजूक तूप बनवण्यासाठी मी इथे दूध छान असं गरम करून घेतलं होतं. दूध गरम करून आपल्याला हे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून ह्याची छान अशी जाडसर मलाई आल्यावर ती मलाई मी एका बाउलमध्ये काढून घेतली. हे बघू शकता तुम्ही. इकडे तुम्ही बघू शकता, मी इकडे एक 10 ते 12 दिवसाची मलाई इकडे जमा करून ठेवली आहे. फ्रीजमध्ये ठेवली होती. काल रात्री ह्याच्यामध्ये आपण थोडीशी दही टाकून विरजण लावलेलं आहे. तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये करून घ्यायचं छान असं. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हे रवीने पण घुसळून घेऊ शकता, पण मिक्सरने केलं तर कसं लवकर होतं आणि मलाई पण छान जाडसर होते आपली. ह्याच्यामध्ये आता आपण थोडं थंड पाणी ॲड करून परत एकदा मिक्सर फिरवून घेऊया. इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून ह्याची आपण लोणी काढून घेतलेली आहे. मिक्सर करताना आपण जेवढं पण पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं, आता ते संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आपल्याला लोणी एका साईडला करायचं आहे आणि पाणी एका साईडला करून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता, संपूर्ण पाणी एका साईडला काढून आपण लोणी एका साईडला इथे घेतलेली आहे. आता हे राहिलेले जे पाणी आहे तुम्ही ताक म्हणून पण यूज करू शकता. इकडे बघू शकता, आपली छान अशी लोणी इकडे तयार झाली आहे. आता आपण ही गॅसवर ठेवूयात. एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे, जेणेकरून खाली करपलं नाही पाहिजे असं. इकडे बघू शकता तुम्ही, आपण तूप बनवायला ठेवलं आहे. हळूहळू असं हे मेल्ट होतं आहे लोणी. अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे. आपल्याला हे सारखं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली तूप सगळं असं करपून जाईल आपलं. त्याच्यामुळे आपल्याला हे हलवत राहायचं सारखं. इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं तूप बनत आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, म्हणजे जास्त हाय फ्लेम ठेवलं तर ते तूप सर्व करपून जातं. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण तूप बनवून घेऊयात. इकडे तुम्ही बघू शकता, तुपाला छान असा रंग आला आहे, ब्राऊन. आपण आता ह्याच्यामध्ये एक खायचं पान घालूयात. खायचं पान घातलं की तूप कसं तुम्ही जास्त दिवस पण स्टोअर करून ठेवू शकता आणि ते खायला पण छान लागतं, टेस्टी लागतं. इकडे आपलं तूप रेडी झालं आहे. आता आपण ह्याला छान असं गाळून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूयात. तुम्ही रंग बघू शकता, जास्त मी इथे ओव्हरकुक पण केलं नाही आहे. जर तुम्ही जास्त ओव्हरकुक केलं तर ह्याची बेरी जास्त होते. त्याच्यामुळे नॉर्मली आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मस्त असं घरगुती तूप आपलं रेडी झालं आहे. तुम्ही पण रेसिपी नक्कीच ट्राय करा. मला कमेंट करून सांगा तुमचा तूप कसा बनला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खव्यांच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका.